सगळ्यांनाच ठाऊक रांडेचा कुठल्या गवताच्या गंजीत दडला की दगडाच्या वेळेत दबला हे कायच कळत नाही बघा. हा काय हा रांडेचा बायकोला चिकटून झोपला कायच कळत नाही. एक नंबरचा बाहेर वेळा आहे बघा. रांडेचा कुठे कुठला काय नाही. रांडेच्या झिंग्या म्हैस म्हटलो रांडेचा असला झटका देतो. चांगली धडक दिलीस की रांडेच्या डोळे फुटले का काय रे. अरे रांडेच्या टक्कर द्यायला माझ्या कपाळावर शिंग फुटलेलं आहे. मी काय म्हशीच्या औलाद आहे होय. माझे डोळे चांगलेच आहेत. तुला मस म्हणाला मी खोळा नाही. तुला मस म्हणाय मी का खोळा आहे होय. तू हाय रेडा म्हणून त्या गावातल्या सगळ्या म्हशीच्या माग. गंग्या लेका लय तोंडला फटकळ बघ रांडेच्या. तोंड हा का आगीन गाडीचा डब्बा. मला 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 रेडा मला रेडा होतोस रांडेच्या. झिंग्या झिंग्या श्रीकृष्णानं गायी राखल्या बरोबर. राखल्या की नाही राखल्या. राखल्याच राखल्या. मथुरेचा बाजार बंद केला केला की नाही केला. केला. मग डोळ्याची मडकी फोडली. डोळ्याची मडकी फोडली. आपण कृष्णाला काय म्हणतो. कन्हैया म्हणतो. काना म्हणतो. नाही कन्हैया म्हणतो. काना अरे रांडेचा कन्हैया. हा म्हणतो. चुप. हा बोल. तू पहिला उद्योग काय करायचा. मी म्हशी या वटल्याच्या गावातलं म्हशी राखायची. मी इकडे बघ नम्रात त्या चारायला न्यायचो बघ. आणि या कायल्यावाडीची लोक मला राखणीचं म्हशीच्या राखणीचे पैसे द्यायचे बघ. आता कसं काय झालं. म्हशीच्या मागं कोण फिरणार. म्हशीच्या मागं कोण फिरायचं तू की मी. अरे रांडेचा मी फिरायचो. आता मला सांग. हा बोल. मग स्त्रीलिंगी की पुल्लिंगी. स्त्रीलिंग की पुल्लिंग. रेडा स्त्रीलिंगी की पुल्लिंगी. अरे रांडेच्या रेडा म्हणजे नर आणि म्हैस म्हणजे मादी. बरोबर. मला सांग तुला रेडा म्हटलं बिघडलं कुठे. काय हुशार आहेस बघ. अरे रांडेच्या तू मास्तर झाला असतास तर या देशाची मुलं शिकून डॉक्टर बॅरिस्टर झाले असते बघ. आणि हे मंत्री महाशय तुझा सल्ला घ्यायला तुझ्या दारात लाय लावून बसले असते बघ. अरे झिंग्या. हा बोल. आमचं खानदान तर शिकून सुरक्षित आहे. मग तू असा कसा अनपड. रांडेच्या माझा बाप बांगडा ऐकतो. मोठा विद्वान काय करतो. पंडित होता. पंडित होता. नाही रांडेचा बांगडा ऐकतो. पंडित. तुझ्या बाबाचं नाव काय. गिरीधर बाबाचं नाव गिरीधर पंडित होते. नाही नाही गोपाळ. या गोपाळाला जाऊन विचार. गिरीधर हे पंडित होते. अरे माझ्या बाबाचे बाबा विद्वान होते. आणि तीर्थ म्हणून त्यांची ख्याती होती. बर. मग
असा माझा आजोबा कर्तबगार काय करत होता? काय केलं महत्वाला होता. आबा, काय केलं तुझ्या आजोबांनी? मग तुझ्या आजोबाने काय केलं? इकडचा डोंगर. या बाबलीचा आडवण परतीला त्याचा मेंढाचा डोंगर तांबरीला रांडेच्या. मग कुठला ग्रंथ लिहलं काय? त्या नाही निवडणूक केली. अरे रांडेच्या कशाला कशाला तुझ्या आजोबाची थोरी सांगतो? अरे पूर्वी गाण्यासारखा माझ्या आजोबाचा पराक्रम आहे. सांग रे, ऐकतो. ऐक. हा. माझ्या आजोबानं तोले मोठी जंग हा. भली मोठी इमारत बांधली. कसली इमारत बांधली? मजल्यावर मजला. मजल्यावर मजला, मजल्यावर मजला, अशी 5 मजल्याची इमारत बांधली. आणि इमारत बांधायला कंत्राटदार अमेरिकेचा गौंडी सुद्धा. आणि गौंडी मला सांग कुठे असायचा? मला माहिती नाही. महाराष्ट्राचा. आणि गौंडी दुबईचा. नाही, तू परवा सांगत होता रामचंद्र मिस्त्री म्हणून. अरे दुबईचा गौंडी होता. मग कसली इमारत झाली? आणि सुतार इंग्लंडचे होते आणि मजूर पण दुबईचेच होते. मग मग रांडेच्या कसली इमारत? कसली इमारत झाली? कसली हा. दणकट. मजबूत इमारत झाली. दणकट. कशी? आणि इमारतीच्या पायात शिसवतलं आणि सोन्याचं खांब पण बसवलं. आणि जगातील दुसरी ताजमहल झाली आमची इमारत. बुर्ज खलिफा. मग रांडेच्या त्या इमारतीत कोण राहत होता? तू पॉइंटाला मारतोस. हा. मी तुझा कुंडा काढणार म्हणजे काढणार. काय? मार. रांडेच्या. या इमारतीत मंत्री, हा. आमदार, हा. खासदार हा. आणि माझो आजोबा वरच्या मजलीवर राहायचे. मग आणि खालच्या आजोबावर आणि खालच्या मजल्यावर तुझी आजी राहायची. रांडेच्या. काय आहे रांडेच्या? अरे रांडेच्या काय काय केलं माझ्या आजीने? तुझी आजी तळाला राहायची. हा. आणि माझा आजोबा हा. ते फक्त वरच्या मजलीवर राहायचा. म्हणतो. आणि माझा आजोबा तुझ्या आजीकडनं भाडा घ्यायचा ना. कशाला रे रांडेच्या? कशाला? कोल्हापुरात प्रेमानं बोलवतो. तुझ्या आजीनं कोल्हापुरात प्रेमानं लहान बोलवतो मोठा राणीच्या. ओटा केला आणि सारून फिरून साफ केला आणि त्या ओट्यावर ते आपलं पातळ सुकत घालायची. आणि माझ्या आजोबाची आंघोळ झाली रे झाली की 5व्या गॅलरीवर आपलं धोतरवाला घालायचं. हा. मग काय झालं? आणि धोतर कधी धुतलं तर पिळायचं नव्हतं. कशाला? इथं म्हटलं तर भांडणं होईल. हा? इथं कोणाला म्हणतो भांडणं होईल. घरातलं पाणी भांडण होईल. तुझ्या आजीच्या पात्रावर इकडं इकडे भांडण. टिप 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 पडायचं. आता बस की. रांडेच्या सांगतो आहे. हा. त्या आजोबाने माझ्या आजीने चांगलीच समज केली बघ. ते कसं काय? अरे माझी आजी आंघोळ करत होती बर. नानीत. आणि नानीच्या कट्ट्यावर सोन्याचा कंटन काढून ठेवला. आंघोळ झाली. माझ्या आजीने केस पुसले. बर. तेवढ्यात इकडून कावळाला बघ. इकडून कंटन इकडून. हा मग तो गंटन चोचीत घेतला. आणि झाडावर गेला बघ. अरे बापरे. असं झालं. आणि पुढे काय झालं? मग पुढे काय झालं?
सांगतो ऐक. तेवढ्यात तो गंटन चोचीतून खाली पडला हा आणि पडला तो पडला. अरे जमिनीच्या बिळात पडला. अच्छा. अरे जसा तुझ्या आजोबाला जमिनीच्या बिळात हात घातला, हा तुझ्या आजोबाला सापानच फोडून काढला बघ. तेव्हापासून काय झालं? अरे तुझा आजोबा माझ्या आजीच्या मग कुत्र्यागत वास काढत फिरत नाही बघ. अरे झिंग्या तुझे जाऊ दे. आपण सरपंचाची माणसं हा आणि राजकारणातील पिलावर या महिन्याच्या पाठीमाग सरपंच चेअरमन हे टपून बसल्यात आणि बाई काय ढिगा लावू देत नाही. बाई ढिगा लावू देतच नाही. बरोबर आहे. पहिलं स्टोरी ढिगा लावू देते काय करत आहेत ना काय करत देतच नाही. नाही